काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर यांना धुळे पोलिसांनी 6 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 10:30 वाजच्या सुमारास मुख्यमंत्री यांच्या जिल्हा दौऱ्याआधी धुळे येथील राहत्या घरातून ताब्यात घेत शिरपूर शहर पोलीस ठाण्यात स्थानबद्ध केले आहे। मुख्यमंत्री दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विश्व आदिवासी गौरव दिनाला 9 ऑगस्ट रोजी साक्री तालुक्यातील भांडणे येथील आदिवासी कुटुंबाची झोपडी जमीनदोस्त केल्याचे आरोप करीत दुसाने मंडळ मधील अनेक गावातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ मिळत नसल्याने काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष श्याम सनेर यांनी निषेध व्यक्त केला होता। दरम्यान आज 10 ऑगस्ट 2024 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या धुळे जिल्ह्यातील साक्री दौऱ्यात अडथळा निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून श्याम सनेर यांना धुळे येथून ताब्यात घेत शिरपूर शहर पोलीस ठाण्यात स्थानबद्ध केले आहे। श्याम सनेर यांना शिरपूर शहर पोलीस ठाण्यात आणल्याची माहिती मिळताच शिरपूर तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गर्दी केली होती। तसेच पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांकडून राज्य सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला। जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्यामभाऊ सनेर यांनी साक्री तालुक्यातील दुसाने सर्कलमधील 18 गावांना अनुदानापासून वंचित ठेवलं गेलं आहे। त्यांना अनुदानाचा लाभ मिळावा म्हणून प्रशासनाकडे विनंती केली होती की आम्हाला शेतकऱ्यांच्या भावना या मुख्यमंत्र्यांना भेटून निवेदनाच्या माध्यमातून त्यांना द्यायच्या आहेत, आम्हाला मुख्यमंत्र्यांची वेळ द्या। परंतु या हुकुमशाही सरकारने या हिटलर पद्धतीने हिटलरशाही राबवून आम्हाला मुख्यमंत्र्यांची भेटण्याची वेळ नाकारून श्यामभाऊ सनेर यांना सकाळी 6 वाजल्यापासून घरून अटक केलेली आहे। तरी आम्ही या भाजप सरकारचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो। काल आदिवासी दिनानिमित्त आदिवासींचं झोपडी पाडून जो कार्यक्रम यांनी केला आहे त्याचा देखील आम्ही निषेध व्यक्त करतो। परंतु आम्हाला जर इकडे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्यामभाऊंना इथे स्थानबद्ध जरी केलं असेल, आमचे अनेक पदाधिकारी, शेतकरी, आदिवासी बांधव हे साक्रीत दाखल झालेले आहेत। कुठल्याही क्षणाला आम्ही कितीही बंदोबस्त पोलिसांनी जर आम्हाला शांततेच्या मार्गाने निवेदन किंवा भेटू दिलं नाही, आम्ही आमचं आंदोलन हे आम्ही करणार आहोत। त्यात आम्ही ते आंदोलन मागे घेणार नाहीत। कुठे जिथं आम्हाला वेळ मिळेल, जिथं आम्हाला संधी मिळेल तिथं आम्ही मुख्यमंत्र्यांना घेराव घातल्याशिवाय राहणार नाही, हे देखील आम्ही या ठिकाणी अधोरेखित करतो। म्हणून माझी प्रशासनाला विनंती आहे, श्यामभाऊंना स्थानबद्ध करून तुम्ही आदिवासींचा आवाज, शेतकऱ्यांचा आवाज दाबू शकत नाही, बंद करू शकत नाही। म्हणून आम्ही प्रशासनाला पुन्हा विनंती करतो, आम्हाला 10 मिनिटं तरी मुख्यमंत्री महोदय यांना भेटून शेतकऱ्यांच्या भावना, आदिवासींच्या भावना या मांडू द्याव्यात, या व्यक्त करू द्याव्यात अशी विनंती करतो आणि या सरकारचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो।